अगं नेहमीसारखी अरेंजमेंट झालेली असेल ना? काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार? डोंट वरी बेटा, काही काळजी करू नको. इतके दिवस हे कुपीत आपण जगतोय. हे आहे ना. अगं पण कार्यक्रम खूप मोठा दिसतोय. बघ ना, भरपूर माणसं आहे तिथे. आपलं लिंग तर नाही ना फुटणार? मी सगळी व्यवस्था करून ठेवली नेहमीप्रमाणे. आर यू शुअर? ऑफकोर्स बेटा, मी सगळं मॅनेज केलंय. तू फक्त कॉन्फिडेंटली परफॉर्म कर. थँक्यू मम्मा, थँक्यू सो मच. सांगितल्याप्रमाणे सगळी कामं झाली पाहिजेत. ऐश्वर्या, येस मॉम. आजच्या पाहुण्यांची व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे हं? आणि आजच्या गाण्याच्या कार्यक्रमात मला कुठलाही व्यत्यय यायला नकोय. ओके? येस मॉम. तिलोत्तमा, तिलोत्तमा, वेलकम. वेलकम. ही भैरवी, माझी कॉलेजची क्लासमेट. हॅलो. आणि ही तारा, तिची लेक. हॅलो. या पाहुण्यांची खास काळजी घ्यायला हवी. हा? येस मॉम. तिलोत्तमा, कॉलेजची सगळ्यात सुंदर मुलगी होतीस. आम्हाला सगळ्यांना तर असं वाटायचं की तू कुणीतरी मोठी अभिनेत्री वगैरे होशील, पण तुला काही ते क्षेत्र मान्य नव्हतं. पण आज तू एवढ्या मोठ्या कॉस्मॅटिक इंडस्ट्रीची मालकीण झालीस. तू खूप प्राऊड फील होतं ग. थँक्यू. पण बाय द वे, जशी तू सुंदर आहेस, तुझ्या सुनाही अगदी 101 नक्षत्रासारख्या सुंदर. हा, खरोखर. अगं हो, सुनांवर ना आठवलं, मागे तू अमृताचा फोटो दाखवला होतास तेव्हा खूप अशी बारीक होती. आत्ता काही गुड न्यूज वगैरे आहे का? नाही म्हणजे चेहऱ्यावर एवढा ग्लो आलाय, वजनही जरा वाढलंय. नाही भैरवी, अनफॉर्च्युनेटली अशी काही गुड न्यूज नाहीये. पण त्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघते. काय नाही का, सारंगचं लग्न झालं ना की हेही सुख मिळेल. सारंग, कुठे होतास तू? कधीपासून वाट बघते मी तुझी. हा, तू ओके आहेस ना? आई, मी बरं आहे. मला खूप टेन्शन आलं होतं. तू एखादा कॉल तरी करायचास ना रे. आई, काळजी नको करू, मी ठीक आहे आता. सारंग, ऑल ओके? काय काय झालं? हो, पाहुण्यांची ओळख करून देऊया. अरे हो, विसरलेस मी. ऐक, मी तुझ्यासाठी एक मस्त सरप्राईज प्लॅन केलं. चल चल. बरं रे, हा माझा मुलगा सारंग. नमस्कार. आणि ही तारा. सारंग, इथं काय करतोयस तू? काही हवंय का तुला? नाही ऍक्च्युली मला ना हालचाल दिसली म्हणून मी बघायला आलो होतो. ऍक्च्युली हा तारासाठी क्रिएट केलेलं मेकअप रूम आहे. तिला स्टेज पासून जवळ पडेल ना, सोयीचं होईल म्हणून. अच्छा, ओके. सॉरी, मला माहिती नव्हतं. नो प्रॉब्लेम. तू येतोयस? नाही सॉरी. त्याने पाहिलं तुला? नाही. तुला किती वेळा सांगितलंय की एका जागी दगडासारखं शांत बसून राहायचंस, जरा सुद्धा हालचाल करायची नाहीस. तू नक्की काहीतरी हालचाल केली असणार आहे म्हणून त्याचं लक्ष गेलं. नाही विठ्ठलाची शपथ, मी काय बी केलं नाही. मी आलो म्हणून ठीक, नाहीतर आज तर तू आमची वाटच लावली असतीस ग. त्या पुढे जपून राहायचा. दगडासारखं. मम्मा, मम्मा, ऐक ना, तिकडे माझ्याऐवजी सावली गाते हे जर सगळ्यांना कळलं असतं तर काय झालं असतं? आजपर्यंत कळलंय का?
अगं पण कधीतरी कळेलच ना, त्याचं काय. मम्मा मम्मा तू मला माझ्या मार्गाने का जगू देत नाहीयेस ग? तुझा मार्ग? मुळात तुझा असा कुठला मार्गच नाहीये बेटा. तुझा मार्ग मी ठरवलाय. तो कुठे थांबवायचा, कुठे वळवायचा, ते सगळं मी ठरवणार आहे. तू त्याचे टेन्शन घेऊ नकोस. फक्त एक लक्षात ठेव, तुझं नाव तारा वझे आहे. या वझे आडनावाचं महत्व, याचं वजन कधी विसरू नकोस. संगीताचा किती मोठा वारसा आहे आपल्या घराण्यात आणि तो मी कुठल्याही परिस्थितीत खंडित होऊ देणार नाहीये, हे लक्षात ठेव. आणि तारा सगळीकडे तुझ्याच नावाचा डंका वाजतोय आणि अजून काय हवंय तुला? मम्मा पण किती दिवस? जोपर्यंत ही भैरवी वझे जिवंत आहे तोपर्यंत तू त्याची काळजी करू नकोस. आणि हे सगळं बोलायची ही जागा नाहीये. तुझा आज जा, गाण्याची तयारी कर. हं? जा. आज सुद्धा तू वाचवलंस ना सावळ्या. असंच कायम तुझ्या सावलीत ठेव.